आता आपण निकालावर आलेलो आहोत. निकालावर म्हणजे आपला धागा असेल इथे. हे 2 स्टेज खास करून तर आपल्या प्रेक्षकांसाठी आहेत. मथुरची गाडी जमलेली आहे. बकासूर येणार, बकासूर पण मला वाटतं गाडी जमलेली आहे. तर 4 व्हीलर आहे, 7 बाईक आहेत, फ्रीज आहेत, सायकल आहेत, मेंढे आहेत अशा. आता आपण नाक्यावर पोहोचलो. त्यांचा मेन नाका आहे आणि समोरच आमनेगावची कमान आहे. त्या कमानीच्या समोरच आपल्याला जायचं आहे आतमध्ये. कमानीच्या समोरच आतमध्ये जेमतेम आपल्याला 1 ते 2 किलोमीटर सरळच जायचं आहे मित्रांनो. मग सरळ गेल्यानंतर आपलं मैदान येईल. इथे बघा मोठी अशी कमान देखील केलेली आहे आणि या बाजूला आपला दादांचा बॅनर देखील आहे आणि समोरच एक पाटी देखील आहे आपली इताडे गावची. इताडे राईटलाच दाखवते, पण आपल्याला त्या बाजूला नाही जायचं मित्रांनो. लक्षात ठेवा, आपल्याला या बाजूला आतमध्ये नाही जायचं. आपल्याला या रोडने एकदम सरळ जायचं. सरळ इकडे एकदम सरळ जायचं. तुम्ही रोडने सरळ आले ना, लगेच आपला मैदान या साईडला राईटला आहे. इथं आपल्याला आपले स्टेज वगैरे बघायला भेटतात. इकडे आपल्याला राईटला मैदान आहे. चला आता डायरेक्ट आपण मैदानावर जाऊया. नमस्कार मित्रांनो. तर सध्या चर्चेत असणारा आपला इताड्याचं मैदान म्हणजे इताड्या भिवंडीचं मैदान. आता आपण तिथे आलेलो आहोत. तर दादांशी बोलू, मैदानाबद्दल पूर्ण माहिती घेऊ, बक्षीस कशी असणार आहेत आणि कोणत्या कोणत्या मोठे शर्यती वगैरे जमलेल्या आहेत आणि मैदानाबद्दल पूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी केशव दळवी सावध व सोमनाथ इताडे. आणि मला आपण मैदान भरवतोय याच्या मागचं कारण काय आणि कोणाच्या नावाने भरवतोय ते देखील माहिती द्या. हा मैदान श्री माननीय केंद्रीय मंत्री कपिलदादा पाटील यांच्या वाढदिवसाचा अयोध्य साधून हा जगनशेठ पाटील सरपंच इताडे यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामस्थ मंडळ इताडे व मी स्वतः केशव दळवी आणि या आयोजन यांचं जगनशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. आणि आपल्याला या मैदानासाठी कोणते कोणते मोठे मोठे नंदी किंवा प्रसिद्ध असे गाड्या मला आपल्याला बघायला भेटतील? या मैदानात ठाणा, रायगड, मुंबई, सातारा, सांगली आणि नाशिक भागातून मोठी मोठी बैला येणार आहेत. बकासूर येणार, बकासूर पण मला वाटतं गाडी जमलेली आहे. मथुरची गाडी जमलेली आहे. लाडू आणि मथुर पळणार आहे. बकासूरना मला वाटतं लक्ष्या पळणार आहे श्यामदलवीचा. अशा अनेक 2-2 गोंड्यांच्या शर्यती जमलेल्या आहेत. तर चांगलाच प्रेक्षकांना तशी हा आनंद घेता येईल. तरी पण आपली फाटीचा अंतर किती आहे? ही फाटीचा अंतर आपल्याला बघून आता तुम्ही तर स्वतः आल्यावर समजता का किती फाटी लांबी आहे. कारण काही काही काय टाकले का फाटी छोटी आहे, फाटी छोटी आहे. पण आता जे पण युट्यूबर येतात सर्व बोलतात की एवढी फाटी हा मुंबईमध्ये अड्डा एवढी लांब कुठलीच फाटी नाही. हे आम्ही माप टाकून टोटल 1145 फूट आहे. तर या कमीत कमी 550 पावला मिळतात. आपल्याला 1100 पण भेटली तरी 1100 फाटी कुठल्याच मैदानाला नाही. बरोबर. आणि मी बघतो रुंदीला देखील आपलं मैदान भरपूर असं मोठं आहे. आता मी या क्षेत्रात लय लहानपासून आहे. तर मी सगळ्या आपल्या ग्रामस्थ असेल कमिटी मेंबरांना सांगला जी बैलाला पलाची फाटे थोडा पण इकडे तिकडे झाला बैल चाकोरीला गेला तर पलाला भेटत नाही. तर आपण ही थोडं वेगळं करूया बाकी अड्ड्यांपासून. तर ते आपण रुंद ठेवलेलं आहे. बरोबर आहे. आणि इथं बैलांना बांधण्या वगैरे साठी कशी काय सोय असणार आहे? बांधाची तशी पुष्कळ जागा आहे. पूर्ण पाठीमागे पूर्ण मैदान आहे. कितीही बैला आली आणि कितीही 4 व्हीलर आल्या तरी जागा संपणार नाही. कारण क्रिकेटचं मैदान हे पाठीमागे आता तुम्ही बघालच एवढ्या मैदान कुठल्या अड्ड्याला नाही. बरोबर आहे. आणि बक्षिसांचं स्वरूप कसं असणार आहे आपलं? बक्षिसांचं स्वरूप आपण सकाळी जे 9 ते 10च्या आत 11,000ची पहिली गाडी पळेल त्याला आपण मेंढा बक्षीस देणार आहे. बरोबर. आणि हरणाऱ्याला पण आपण बालदी बक्षीस देणार आहे. आणि जे 9 ते 12 वाजेपर्यंत ज्या गाड्या पळतील त्या किती पण छोट्या मोठ्या 3,000पासून किती पण मोठी गाडी 12 वाजेपर्यंत पडली त्यांच्या चिठ्ठ्या टाकण्यात येईल. त्यांची जी चिठ्ठी लकी ड्रॉ मध्ये निघेल त्यांना एक बाईक देण्यात येईल. बरोबर. काय असं वेगळं असं स्वरूप बक्षिसाचं? कारण की 12च्या आत होणाऱ्यांना बाईक ठेवलंय, याचं काय मेन कारण काय? एक छोट्या मोठ्या चक्रवाल्यांना पण काहीतरी बक्षीस मिळावा आणि जेणेकरून जो आपला जो नियम आपण 2च्या नंतर शर्यती चालू होतात ते या कुठेतरी लवकर चालू व्हावा याचाच आम्ही ध्यान ठेवून लवकर आम्ही गाड्या आणि ती बक्षीस त्या करताना ठेवली आहे. तरी पण किती दिवस झाले आपण मैदानाची तयारी करत आहोत? या मैदानाचे जवळजवळ 15 दिवस झाले. सगळे आम्ही जवळजवळ 25 पोळा सतत या मैदानावर कुठे काय कमी असेल, कुठे दगड असेल, कुठे काय असेल
आणि याच्या अगोदर पण आम्ही 1 महिना पहिले थोडीशी आखणी करून आम्ही आणि व्हॉट्सअपला टाकली ती का येत्या कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा मैदान आम्ही घेणार आहे. तर दादा मी बघतोय कधी पण सुट्टी जिथे आपले होते बैलांची त्यासाठी काय वेगळी अशी तुम्ही काय केलेलं आहे का त्यासाठी? आता तर महाराष्ट्रातून मी सुट्टी मेकर नंबर 1 आहे, सर्व गाडा मालकांना पण माहीत आहे. तर मी असं ठरवलं वेगळा काहीतरी आपण जरासा रोल लागून जावा आपल्या, कारण मागे पुढे करता करता गाड्यांना लय उशीर होतं सोडताना. तर मी आमच्या आयोजक जगन शेठ पाटील सरपंच त्यांना मी बोललो का दादा आपल्याला एक कॅमेरा वाढव, आपण थोडासा वेगळं करू काहीतरी साताऱ्या सगळं. तर मी इथं कॅमेरा ठेवणार आहे समोर आणि व्हाईट पट्टी टाकणार आहे. त्याच्या पुढे आला तर त्याला मी गाडी बाद करणार आहे. मी पहिलेच जर बैल पकडणार असेल सुट्टी मग त्यांना सांगणार आहे गाडी बैल तुमच्या या पट्टीच्या पाठीमागेच उभं राहिला पाहिजे, पाय पण नाही आला पाहिजे. आणि प्रेक्षकांना खास करून बघण्यासाठी तुम्ही स्टेज वगैरे बनवलेले आहेत, त्याचं काय मेन कारण? प्रेक्षकांना असं केलं का आपण जे कुठं नसल केलं, जगन शेठ सरपंच असे बोलल्यावर ग्रामस्थ ताडे ही आपली कमिटी पूर्ण बोलत होती की जिथे नसल दादा तसा शेठला आपल्या माहिती दे आणि त्याचप्रमाणे आपण त्या शेठला माहिती दिली का हा आपण जे स्टेज बनवतो हा कुठल्याच मैदानाला फक्त क्रिकेटच्या मैदानाला बघायला भेटतो. तर मी सांगितलं सरपंच साहेबांना का बाबा आपण काहीतरी वेगळं करूया. तर सरपंच साहेबांनी बोला शेठ तुम्ही कराल ते पूर्व दिशा, आणि हा सरपंच साहेबांनी आम्हाला सहकार्य करून पूर्ण स्टेट बनवून दिली. तिथूनच आपण परंपरा चालू केली का लोकांना बक्षिसी द्यायच्या, म्हणजे बिनामूल्य. बरोबर. असा ही बक्षीस आता पण किती रुपयाच्या बक्षीस जातात ते सगळं तुम्हाला समजा 4 व्हीलर आहे, 7 बाईक आहेत, फ्रीज आहेत, सायकल आहेत, मेंढे आहेत, असे अनेक बक्षीस आपण फ्री ठेवलेले आहेत. आणि 4 व्हीलर म्हणजे नक्की कोणाला द्यायला? जे 2 गोंड्यांच्या ज्या गाड्या पळतील, आता आपल्या 2 गोंड्यांच्या वरती आपल्याकडे जे आपली अखिल भारतीय संघटना ठाणा रायगड कमिटी आहे त्यांनी सांगून दिले की 2 गोंड्यांच्या वरती गाडी पळवायची नाही. त्याच्यात काय होतं हे मोठे मोठे जास्त नावं देतात त्याच्यात वाद निर्माण होतं. तर एक अखिल भारतीय कमिटीचे अध्यक्ष आपले संदीप भाई असतील, आविदादा असतील व त्यांची पूर्ण टीम असेल तर ते आपण एक मीटिंग ठरवून असं केलेलं आहे का 2 गोंड्यांच्या पुढे गाडी पळवायची नाही. बरोबर आहे. दादांशी बोलून खूप छान वाटलं. चला आता आपण एक मैदानाचा फेरफटका मारू जेणेकरून तुम्हाला मैदानाबद्दल पूर्ण अशी माहिती भेटेल. ठीक आहे. तर दादा जर कोणाला मैदानावर यायचं, मी गुगल मॅपची तर लोकेशन टाकेनच, पण तरी पण काय नाही गुगल मॅप देखील नसेल समजत तर त्यांच्यासाठी जरा सांगा ना कसं मैदानावर यायचं? मैदानावर यायचं म्हणजे कुठलीच कोणाला दिक्कत येणार नाही, कारण का 4 बाजून रस्ते आहेत. कल्याण डोंबिवली पनवेलवाला आलं तर बापगावरून राईट मारायचा, देवरुंग गावातून पण आहे, देवरुंगच्या बाहेरून पण डायरेक्ट नानकडला येऊन डायरेक्ट मैदानात येतात, कुठे जाणार नाही. हा एकच रस्ता आहे. आणि सावध वरून आला, सावध गावातून पण आहे, सोनटिकलीवरून येऊन आता तुम्ही आले असे नानकर रोडला आले का डायरेक्ट मैदानात आहे. म्हणजे कोणी कुठेही चुकायलाच नको रस्ता डायरेक्ट. आणि पडग्यावरून येणार तर समोरच आहे. आणि नाशिकवाल्यांना समृद्धी मार्ग आहे आणि सर्वांना म्हणजे ट्रॉफिकचा काही वाजताच नाही, पूर्ण 4 बाजूने रस्ते आहेत आपल्याला मैदानात यायला. नक्कीच फुल मजा अशी येणार आहे. उद्याच्या दिवशी 9 मार्चला तुम्ही उपस्थिती इथं तुमची राहू द्या. आपण शर्यतींचा फुल आनंद घेऊ, मोठ्या मोठ्या शर्यती आपल्याला बघायला भेटतील. तर मित्रांनो आता आपण सुट्टीवर आहे आणि सुट्टीची जागा बघा, हे सुंदर अशी सुट्टीची जागा आहे. नक्कीच मोठा असं मैदान आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि सुट्टीपासून ते आपला म्हणजे धागा बघा किती लांब असणार आहे, भरपूर लांब असणार आहे. आता तिकडे पण जाऊन मी तुम्हाला दाखवतो. आणि बैलांना वगैरे बांधण्यासाठी भरपूर अशी चांगली अशी सोय असणार आहे, कारण की बाजूला झाडं देखील आहेत, मोठी मोठी झाडं आहेत. सो आता चला आपण तिथं स्टेज वगैरे आहे तिथे जाऊन बघूया. आता आपण निकालावर आलेलो आहोत. निकालावर म्हणजे आपला धागा असेल इथं, आणि याच्याच उजव्या साईडला आपल्याला स्टेज दिसते, भव्य दिव्य असं स्टेज. हा आपल्या पाहुणे वगैरे असतील त्यांच्यासाठी इथं स्टेज असणार आहे, किंवा जे पण विनर असतील, जे पण शर्यत जिंकले असतील त्यांचे इथं आपल्या बक्षीस वगैरे देताना भेटतील. आणि त्याच्यासमोरच आपला कॉमेंट्रीचं आणि नाव नोंदणी वगैरेचं काय असेल ते इथे आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि समोरच जे आपल्या बघा थांबण्यासाठी किती अशी जागा आहे, एकदम लांबपर्यंत आपल्याला बैलांना आपल्याला थांबण्यासाठी जागा आहे. जे पण भरपूर स्पीडमध्ये जरी गाड्या आल्या तरी पण कोणत्याही प्रकारचा बैलांना त्रास वगैरे होणार नाही, त्यासाठी भरपूर लांबपर्यंत अशी जागा आणि झाडं वगैरे आहेत आपल्या नंदींना बांधण्यासाठी. आणि फाटी देखील बघा एकदम अशी कडक अशी आहे आणि अंतर भरपूर आहे. जसं की मी तुम्हाला सांगत होतो आपल्या रुंदीला अंतर भरपूर आहे.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तरी पण 13 पावलांचा आरामात अंतर आहे. म्हणजे आपली तासात वगैरे जाणार नाही गाडी, आरामात बैलांना पळण्यासाठी एक नंबर अशी जागा आहे. आणि राहायला प्रश्न हे 2 जे स्टेज आहेत, हे 2 स्टेज खास करून तर आपल्या प्रेक्षकांसाठी आहेत. आणि प्रेक्षकांना सावलीचा पण आनंद घेता येईल आणि शर्यतींचा देखील घेता येईल. आणि मजबूत असे 2 स्टेज आपल्याला दोन्ही बाजूला बघायला भेटतील. जबरदस्त एक नंबर असं आयोजन आहे मित्रांनो. नक्की या, पूर्ण आपण आनंद घेऊ. तर मित्रांनो, आपण दादांशी देखील बोललो आणि मैदानाची पूर्ण पाहणी अशी केली. एक नंबर असं मैदान आहे, चांगलं असं आयोजन देखील आपल्याला बघायला भेटणार. स्टेज वगैरे केलेले आहेत आणि खास करून मथुरचा तर आपल्या बॅनर आपल्याला बघायला भेटलेलं आहे. तसंच बकासूर देखील येणार आहे. अजून भरपूर मोठे मोठे नंदी इथे येणार आहेत. सो नक्कीच सर्वांनी या मैदानाचा फुल आपण आनंद घेऊ. तुम्हाला आपल्या यूट्यूबमार्फत तर सर्व बघायला भेटणार आहे. या मैदानाबद्दल काय पण माहिती हवी असेल या कोणती पण गोष्ट हवी असेल, या व्हिडिओला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला ती पूर्ण अशी माहिती देईन. सो चला, टाटा, बाय बाय, टेक केअर. डायरेक्ट आता उद्या भेटू आपण 9 मार्चला या मैदानात.